सिंदी रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न विधानभवनात गाजला आहे। जयंत पाटील यांनी विधानसभेत प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली। वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी निवेदन दिले। सिंदीसह 25 गावांसाठी ग्रामीण रुग्णालयाची मागणी जोर धरत आहे। नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र पाठवण्याचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राजहंस शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर हे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी इथं अनेक दिवस चालू आहे आणि अध्यक्ष महोदय, गावकऱ्यांची सतत आग्रह आहे। या ग्रामीण रुग्णालयात सिंदी शहरातील 25 गावांचा समावेश असून येथील नागरिकांची संख्या सुद्धा वाढत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना पुरेसा आरोग्य सेवा उपलब्ध करणं शक्य होत नाही। शासनाकडे व आरोग्य यंत्रणेकडे वारंवार लेखी स्वरूपात मागणी करून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी इतर मार्गाने सुद्धा टाळ मृदुंगाचा गजर करून व 1537 पेक्षा जास्त निवेदनं देऊन सुद्धा आरोग्य यंत्रणेला जाग न आल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील खासदार आमचे अमर काळेसाहेब व इतर प्रतिनिधींनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय आता आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवलंय। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हिंगणघाटचे माजी आमदार, बाजार समितीचे सदस्य, सभापती या सगळ्यांनी भेट दिलेली आहे। माझ्या माहितीने तिथले आमदार महोदय देखील या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावं याच्या मागणीला पाठिंबा देणारे आहेत आणि म्हणून अनायसे सिंदी रेल्वेचं नशीब एवढं चांगलं आहे की तो प्रश्न काढता काढताच तुम्ही आत आला आणि त्यामुळे सिंदी रेल्वेला जे ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांची आग्रही मागणी आहे की ग्रामीण रुग्णालयात रूपांतर त्याचं व्हावं। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।